सुंदर अशी भरजरी साडी नेसवलेली गुढी ही खूप छान वाटते. आणि दारात जर भरजरी रेशमी साडीची गुढी जर उभारली असेल तर गुढीला मग साडी नेसवताना ती कोणत्या रंगाची असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. आणि खरंच का, जितकी छान सुंदर आणि भारी साडी असेल तितकं जास्त आपल्या घरामध्ये यावर्षी श्रीमंती येणार असं काही आहे का? यामागचं खरं कारण जाणून घेणार आहोत. शास्त्रोक्त गुढीची पूजा कशी करावी ते आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दारामध्ये आंब्याच्या पानांचं तोरण हे जरूर आजच्या दिवशी लावलं जातं. गुढीपाडव्याला दारात छान आंब्याच्या पानांचं तोरण, सुंदर भरजरी साडी नेसवलेली गुढी किती छान आणि किती शुभ वाटते. म्हणूनच रंगांना देखील तितकं महत्त्व आहे. कारण गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण तर आहेच, पण आजपासूनच नववर्षाची सुरुवात होते. हो, मराठी नववर्षाची सुरुवात ही आजपासूनच होते. म्हणूनच गुढीला छान पारंपरिक भरजरी साडी नेसून तिला दारात उभारले जाते. गडद रंगाच्या साडीत गुढीचे रूप देखील खुलून दिसते बरं का. मात्र शास्त्रानुसार जर काही विशेष रंगांच्या साड्यांना तुम्ही प्राधान्य दिले आणि ते रंग अधिक शुभ झाले तर तुम्हाला यंदा कोणत्याही प्रकारची अडचण न येता घरात भरभराट होणार आहे असं त्यामागचं प्रतीक असतं. म्हणूनच बघा, अनेक ठिकाणी गुढी उभारताना नवीनच साडी ही तिला घातली जाते किंवा नेसवली जाते. गुढी नेसवताना ती नवीनच साडी नेसवतात. कारण मांगल्याचं प्रतीक आहे ती म्हणजे गुढी. गुढीला खणाचा ब्लाऊज पीससुद्धा लावला जातो. त्यामुळे कोणत्या रंगाची साडी नेसावी याबाबत अनेकांना शंका पडते. अनेक वेळा असं देखील होतं की बघा, गुढीसाठी आपण वेगळी साडी निवडलेली असते, पण ऐन वेळेस गुढी ही जी आहे आपल्याकडून वेगळीच साडी नेसवून घेते. असा अनुभव अनेक जणींना आला असेल. मला तर हा अनुभव आला होता. पण मग तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का? जरूर कमेंटमध्ये मला सांगा. यंदाच्या गुढीला तुम्हाला जर असा अनुभव आला तर. लाल रंग. आता हिंदू धर्मामध्ये लाल रंगाला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं, हे प्रत्येकीला माहीत आहे. कोणत्याही धार्मिक शुभ कार्यात लाल रंग हा वापरला जातोच. नववधूसाठी देखील बघा, हा रंग शुभ आहे. लाल रंग हा शौर्याचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे गुढीला लाल रंगाची साडी आणि सोबत सोनेरी किनार, काठ, सोनेरी वर्क असलेली भरजरी साडी नेसवली जाते. केशरी रंग, त्याचबरोबर हा विजयाचा रंग आहे, मांगल्याचा रंग आहे. हिंदू धर्मामध्ये भगव्या रंगाला म्हणजे केशरी रंगाला महत्त्वाचे स्थान आहे. आणि गुढीपाडवा ही नववर्षाची सुरुवात म्हणून केशरी रंग देखील अनेक जण निवडतात. त्याचप्रमाणे हिरवा रंग, हिरव्या रंगाला देखील मंगल कार्यात महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्यात हिरव्या रंगाची साडी किंवा हिरवा चुडा सुवासिनी सौभाग्याचं प्रतीक म्हणून परिधान करतात. आणि हिरवा रंग जर पाहिला तर मनाला आपसूक शांतता मिळते. भरभराट, प्रकृतीची जी चिन्ह आहेत, जी खूण आहे, ते हिरव्या रंगानेच आपण बघतो की हे नेचर, ही झाडं, हिरवळ, शेती सगळ्या हिरव्या रंगाचंच प्रतीक आहे. म्हणूनच या रंगाची साडी तुम्ही निश्चितच नेसवू शकता, तिचे सौंदर्य खुलवू शकता. पण हो, या मात्र सोबत सोनेरी काठ वगैरे असलेली अशी साडी जरूर तुम्ही नेसवा. आणि त्याचबरोबर गुलाबी, राणी कलर अशा प्रकारचा कलर देखील खूप सुंदर असा दिसतो. धार्मिक कार्यात, होळीच्या सणाला वगैरे गुलाल लावण्याची प्रथा आहे. त्यामुळेच हा सुद्धा कलर आपण जरूर गुढीसाठी चॉईस करू शकतो. या रंगाची साडी उठावदार दिसते. गुलाबी रंग तुम्ही जरूर वापरू शकता. पिवळा रंग, पिवळ्या रंगाला तेजस्वी आणि शुभ मानले जाते. भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय आहे तो म्हणजे पिवळा रंग. सकारात्मकता, प्रसन्नता, ऊर्जेचे प्रतीक हा पिवळा रंग. पिवळे पितांबर देवाला नेसवले जाते. म्हणूनच गुढीसाठी तुम्ही पिवळा रंग अगदी निश्चितपणे वापरू शकता. मग गुढीसाठी कोणता रंग वापरायचा नाही आहे, काय काळजी घेतली पाहिजे? कारण गुढीपाडव्याचा हा सण 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. गुढीला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच नेहमी उठावदार, शुभ रंग वापरणे लाभदायक असं शास्त्र सांगतं. म्हणूनच गुढी उभारताना उगीचच करड्या रंगाची कलरची साडी किंवा काळ्या रंगाची, काळी छटा असलेली
किंवा काळे काठ, काळा पदर असलेली अशी वेगळ्याच रंगाची साडी तुम्ही अजिबात नेसवायची नाही आहे. कारण काळा रंग हा नकारात्मकता दर्शवतो अशी मान्यता आहे. त्यामुळे शुभ रंग हा खूप जसा खुलून दिसतो त्याप्रमाणे काळा रंग नाही आणि शुभ कार्यात हा रंग परिधान केला जात नाही. त्यामुळे हा रंग सोडून तुम्ही वरील ज्या सांगितलेल्या आहेत त्या रंगाच्या साड्या, यासोबतच उगीचच डार्क निळा कलर किंवा मग अनेक प्रकारे तुम्ही बघू शकता करड्या वगैरे विचित्र अशा साड्या नेसवल्या जातात. त्या साड्यांचा रंग तुम्ही जरूर टाळा. जो रंग आपल्या डोळ्याला आकर्षित करतो, बघता क्षणी आपल्याला आवडतो, प्रसन्न मुद्रा आपली घडवतो किंवा आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणतो, अशा रंगाचाच वापर तुम्ही गुढीसाठी यंदा करायचा आहे. जर नवीन साडी दरवर्षी गुढीला आणण्याची प्रथा तुमच्याकडे असेल, तर जरूर त्याप्रमाणे तुम्ही दरवर्षी नवीन जशी साडी आणता त्यामध्ये या रंगाचा समावेश करा. एक आपल्याच घरामध्ये शुभता, प्रसन्नता, भरभराट, आनंदी वातावरण, आरोग्य, चैतन्य घेऊन येणारी अशी ही गुढी, अशी प्रार्थना करतच तुम्ही ही साडी गुढीला नेसवायची असते. हे लक्षात घ्या. पुढच्या भागामध्ये बघूया पुढच्या व्हिडिओत की आणखीन शास्त्रोक्त प्रकारे साध्यात साधी सोपी पूजा आपण कशी विधिवत करायची आहे ते. चला तर मग पुन्हा भेटूया आणि हो जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन दाबा आणि जाता जाता जरूर व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.